रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय होणार आहे, तो म्हणजे प्रमोशन या विषयाचा. आता नेमका प्रमोशन म्हणजे काय आहे, ते पण मी आपल्याला सांगणार आहे. तर बरेचसे यूट्यूबर म्हणतात, मी ह्या गोष्टीचा प्रमोशन केला, त्या गोष्टीचा प्रमोशन केला. तर नेमका प्रमोशन म्हणजे असं आहे मित्रांनो, का प्रमोशन म्हणजे एखाद्या वस्तूची जाहिरात करणे, त्याला म्हणतात प्रमोशन. उदाहरणार्थ आता हे पहा, ही बॅटरी आहे. आता ही बॅटरी मला एक कंपनीने दिली होती. तर मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या कंपनीनं मला विशेष चार्ज दिला होता हिचा प्रमोशन करायचा या बॅटरीचा. तर मी त्या बॅटरीचा प्रमोशन केला होता. ती कोणत्या कंपनीची, तिची किंमत काय आहे, ती कशी टिकते, याची खात्री मी आधी घेऊन स्वतः घेतली. कारण ज्यावेळेस आम्ही प्रमोशन करतोय का नाही, त्यावेळेस त्या गोष्टीची, त्या वस्तूची आम्ही आधी खात्री करतोय आणि मग तिची मी जाहिरात केली होती. आता त्यानंतर मग आता त्या कंपनीला ह्या बॅटरीपासून फायदा झाला का नाही झाला, त्यांच्या बॅटऱ्या खपल्या, अगर न खपल्या मला मी त्याच्याशी मतलब नाही जाणला. पण मी मावाविषयी चार्ज घेतला होता. तर असा जाहिरात करणे. पण विशेषतः मित्रांनो अशा बऱ्याचशा जाहिराती आमच्याकडे येतात प्रमोशनसाठी. आपण तर पाहत असेल उदाहरणार्थ कोणाचं म्हैस, कोणाचं बैल. अ, तर असे म्हणजे जे मालक आहेत ते माझ्याकडे येतात ते आणि मग मला सांगतात का आपल्याला असा-असा व्हिडिओ बनवायचे आणि तो ओरिजिनल व्हिडिओ आम्ही बनवतोय. एखाद्या बैलजोडी आहे ना, ती ओरिजिनल व्हिडिओ बनवतोय. मग समजा ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हायरल होते. मग ती इतर लोकांजवळ जाते. आता कोणाला ना कोणाला बैलांची गरज राहते किंवा म्हशीची गरज राहते. तर त्याला बाजारामध्ये न जाता ती जागेवर भेटते. म्हणजे ती गोष्ट ती म्हैस असो, शेळी असो किंवा बैल असो. मग तो डायरेक्ट फोन आम्ही त्या मालकाचा नंबर देतोय. तो डायरेक्ट त्या मालकाला फोन करतोय आणि फोन केल्यानंतर मग त्यांचा काय व्यवहार व्हायचा तो होतोय. कारण त्या व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नाही. आपण काय करतोय, वस्तू दाखवून देतोय. बैल असो, म्हैस असो ते दाखवून देणार आणि फोन नंबर त्या मालकांचा आणि ज्याला घ्यायचे, त्यांनी जर घ्यायचे असेल ते फोन डायरेक्ट त्या मालकाला करतात. तर ह्यावर्षी कुठलाही आपला संबंध नाही राहत. मग अशा जाहिरात करत असताना बऱ्याच लोकांचा लाखो रुपयाचा फायदा झाला मित्रांनो. आजपर्यंत मी काही बैलांचं, काही म्हशींचं व्हिडिओ टाकलं ना, तर 90% जनावरं त्या खपलीच गेली आणि काही बाहेरची राहतात ती. म्हणजे आपलं गाव सोडून बाहेर का मला 20-20, 25-25 किलोमीटर जर बोलावला, तर त्या गोष्टीचा विशेष चार्ज आम्ही आकारतोय. म्हणजे आता शेवटी आमची मेहनत आहेच का नाही मित्रांनो. आता ह्या चॅनलसाठी एवढा चॅनल मोठा बनवण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत केली आणि इथून आपला कामधंदा बुडवून आपण कुठं जातोय तिथं त्यांच्याजवळ. मग तो विषय चार्ज घेतोय आम्ही. आमचा गाडी भाडा असेल, काही नाश्ता पाणी असेल तो घेतोय. कारण ही गोष्ट ही वस्तू आपल्याला त्या गोष्टी व्हायरल करायच्या ती, पुढं समाजामध्ये पाठवायच्या ती. मग त्याही मालकाचा फायदा होतोय आणि ज्याला घ्यायचे त्यांना पण फायदा होतोयच का नाही मित्रांनो. तर मित्रांनो, मी माझ्या ह्या चॅनलवर कोणकोणत्या गोष्टींची जाहिरात करू शकतोय. तर एखादा रेस्टॉरंट, एखादा हॉटेल आहे, किंवा एखादा छोटा-मोठा कापड दुकानदार म्हणजे बिझनेसमॅन व्यापारी, किंवा पर्यटन स्थळ आहे एखादा, त्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी काही दुकाने, काही इलेक्ट्रिक वस्तू आहे ती आणि छोटं-मोठं प्रोडक्ट, म्हणजे चहा पावडर, मसाल्याचे पदार्थ, तसाच मग कोणाचं गाय, बैल, म्हैस, चांगली दर्जेदार जनावरे. तर ह्या गोष्टींची जाहिरात मी आपल्या चॅनलवर करू शकतो मित्रांनो. आणि आपल्याला जर कोणाला जाहिरात करायची असेल, तर माझा नंबर हा समोर दिसतोय हा पहा. हा माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे. आपण ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आता विषय राहिला चार्जचा. तर बरेच मित्र विचारतील, "का तुम्ही चार्ज काय घेतात?" तर चार्ज असा राहतो मित्रांनो, का जेवढा चॅनल मोठा ना, तेवढा चार्ज वाढत राहतोय. मोठे यूट्यूबर आहेत ना, भरपूर चार्ज घेतात ते. आता ते किती घेतात मलाही काही माहीत नाही. पण आपलं चॅनल पण बारीक आहे आणि आपला चार्ज पण कमी असणार आहे. आपण चार्ज काही जास्त घेणार नाही. आणि विशेषतः आपण छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा, छोट्या-मोठ्या माणसांचा विचार करणार आहेत आणि आपला चार्ज माफात राहणार आहे. आणि हा चार्ज का घेतला जातो मित्रांनो? प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे. आता तुम्ही जरी व्यापारी असले, कोणी बिझनेसमॅन असेल, कोणता काही व्यवसाय असेल किंवा तुमचं हॉटेल असेल, तर तुम्हाला पण बिझनेस करायसाठी मेहनतच घ्यावी लागते का नाही? मग तुमच्यापर्यंत यायला किती लांब आहे, ते अंतरावर अवलंबून राहणार आहे. बराचसा अंतर कमी जास्त राहतोय. त्याशिवाय चार्ज आकारला जाईल थोडा चहा-पाणी. कारण कसं आहे मित्रांनो, तर इकडं समजा आमच्याकडे पण छोटी-मोठी कामं चालतात. आमचा पण एक छोटासा प्रपंच राहतोयच ना. मग इकडली कामं टाकून आपण दिवसभर तिथं जाणार आहेत ना. मग विशेषतः तुमच्या जसे तुम्ही मेहनत करता तसे आम्ही पण मेहनत करतोय. आम्ही पण इथपर्यंत यासाठी भरपूर मेहनत केली. आणि जर समजा प्रमोशन करायचं ठरलं किंवा जाहिरात करायची ठरली. आता तुम्ही जर आज YouTube चॅनल चालू केला आणि आज जर तुमच्याच बिझनेसचा, तुमच्याच व्यवसायाचा जर व्हिडिओ टाकला, तर मुळात त्याचं प्रमोशन होणार नाही. कारण
तुमचा व्हिडिओ सुरुवातीला कोणी पाहतच नाही ना, असं आहे. तर मित्रांनो असं राहतं चार्ज हा जाण्या-येण्यावर, अंतरावर अवलंबून राहतो. त्याप्रमाणे आम्ही चार्ज घेऊ. कारण मित्रांनो जाण्या-येण्यात प्रत्येकाला आपण पण समजून घेऊ शकतात. तर अशा प्रकारच्या ज्या रीती आहेत ना मित्रांनो, आम्ही आमच्याकडे आल्यात, भरपूर आल्या माझ्याकडं. म्या केल्या पण भरपूर. काही माणुसकी केल्या, लईच जवळचा असला घराजवळचा, तर मग आपल्याला काही म्हणजे तिथपर्यंत जायचं याला चार्ज पडत नाही, नाही का? तर असं मित्रांनो, तर अशा प्रकारे आमच्याकडून कुठल्याही प्रोडक्ट असेल, कोणता हॉटेल असेल, व्यापार कंपनीचं एखादी असेल, कापडाचं दुकान असेल, जनावरे असतील, अनेक गोष्टींचा म्हणजे आमचा चॅनल पाहूनच आम्ही त्याचा प्रमोशन करणार आहे ती. आणि हा प्रमोशन करत असताना त्या गोष्टीची, त्या वस्तूची आम्ही खात्री घेणार आहेत पूर्ण. कारण आपले जे प्रेक्षक आहेत, हे आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या प्रेक्षकांचा पण विश्वास तुटता कामा नये. म्हणून अशा प्रकारे आपण जाहिरात देऊ शकतात. मोबाईल नंबर आपल्याला दिला आहे. आपण आपल्याकडं आणि ह्या मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून तर आपण बोलणं करू, असं मित्रांनो. तर हा एक प्रमोशनचा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.